देखील तितकंच लाभ घ्या. पण जेवण सुरू आहे, खाना शुरू है, बिल्कुल खाना भी है, उसका भी आनंद लीजिए. स्ट्रायकर एंडला सोहेल शेख, नॉन स्ट्रायकर एंडला खंडू आणि पहिले षटक हाताळण्यासाठी स्वप्नील. दोन विजेत्या संघामधली लढत सुरू होते. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्याला बीट करून चेंडू जातो डीपवरती. क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, एकच धाव, चांगलं क्षेत्ररक्षण. आता हे दुपारचं सत्र आहे. जसं प्रशांतजींनी म्हटलं होतं ज्यावेळेला विपुलची चर्चा चालू होती की या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती खेळण्याची मजा काही थोडीशी ओर असते, आणि या मैदानावरती ना दुपार एकदा झाली, दुपार थोडीशी पुढे गेली की 2 ते 5 धावांचा पाऊस पडतो. त्यामुळे 2 वाजून गेल्यात. आता बघूया धावांचा पाऊस आपण अनुभवणार की नाही होणार. ऑफटमच्या बाहेर वाईड कोरवा टप्प्याचा या चेंडू हाताला गेला होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण होईल. या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे बहुतेकांचं हातभार आहे, प्रत्येकाचं योगदान देखील राहिलेले आहेत. जसं मेंटॉरचा उल्लेख आपण करतोय, प्रत्येक मेंटॉरनं 10,000 रुपये या स्पर्धेसाठी योगदान दिलेले आहेत. त्यांचंही मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. पुढ्यातला चेंडू होता, पुढ्यातला चेंडू स्लॉक केलाय आणि हिटही केलाय. कॅल्क्युलेशन चुकलं, अंदाज थोडासा चुकला आणि मिड विकेट सीमारेषा पार चेंडूला पाठवले षटकारासाठी. अंदाज थोडासा चुकला होता. झेल होण्याची शक्यता देखील होती, त्याची संधी देखील होती. झेल सुटलाय, जीवनदान लाभलंय आणि या 6 धावांनी धावफलक पुढे जाईल 8 वरती. 8 धावा धावफलकावरती आहेत. अकोटप्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे निघून गेलाय. एक धाव ऍड होईल स्कोरबोर्डमध्ये. 9 वरती धावफलक पोहोचलाय. दोन्ही जर संघानं पाहिलं तर हा मॅच जिंकून थोडंसं सेफ झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न ते देखील करतील. सेफ झोनमध्ये त्यांना जायचं आहे. 2 सामन्याच्या विजेत्यानं तर थोडासा आडव्या बॅटनं पुढचा गुडघा थोडासा वाकवला होता. फटका जोपर्यंत खेळतील डीप मिड विकेट रिझनमध्ये एक धाव ऍड होईल स्कोरबोर्डमध्ये. तर पहिला सामना झाला होता त्यावेळेला 48 हिटनं मोठा धावफलक उभारला होता. स्ट्रायकरनं चांगली कामगिरी तिसऱ्या सामन्यामध्ये देखील केली आहे, जिथे त्याने 43 धावांचा अगदी पाठलाग शेवटच्या क्षणी वाटलं होतं की बाबा हा पाठलाग होईल न होईल. 6 बॉल 6चा जो मॅच आला होता. दहा धावा धावफलकावरती आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेरनं हा ड्रॅग करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक पोचेल डीप मिड विकेटचा, तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ झाला. पूर्ण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 12. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर जाऊन पोचलाय तो 12. प्रीमियर लीग सीझन 5 खेळ आपण जो पाहतोय आणि त्यामध्ये ही लढत दोन्ही टीमसाठी तितकीच महत्त्वाची असणार आहे. दोन्ही टीम प्रयत्न करतात या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. त्याकरता पहिलं षटक गेले ते फलंदाजीच्या नावावरती 12 धावांचे पहिलं षटक आलेले आहेत. सुरुवात चांगली झाली, स्टार्ट चांगला झालाय. आता त्याला रोखण्यासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी दानिशला माहिती आहे पहिल्या सामन्यामध्ये आपण कदाचित फलंदाजीमध्ये कमी पडलो, पण त्याची भरपाई भरून काढायची आहे, भरपाई करायची आहे. या सामन्यामध्ये आपल्या गोलंदाजीमध्ये, आपल्या बॅटिंगमध्ये, बॉलिंगमध्ये, दोन्हीमध्ये कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे. दानिश स्ट्रायकरला फलंदाज रेडी होते तर खंडू ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू अगदी बरोबर विथिन द लाईन या स्टँडवरनं पार होतोय. संधी नाही आहे या फटका खेळताना. आपण पाहिलं तर उजव्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. टार्गेट केलं होतं स्क्वेअर लेग आणि फाईन लेगचं क्षेत्र. त्या क्षेत्रामध्ये
हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पुढे सरसावून जरूर खेळलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली झेल सुटलाय. हा झेल इतके सुटलेत ना, काही कणाच्या थोडीशी मनामध्ये शंका आहे, बाबा ये गेंद है या मक्खन की टिकी है जो हात में फिसलती रहती है. जसं साबणाची वडी आंघोळीच्या वेळेला आपल्या हातातनं सटकते ना, तसा चेंडू आता प्रत्येक वेळेला सटकतोय हातातनं. बहुधा सकाळी जे नाश्त्याला वडापाव आले ना, त्याचं तेल पण हाताला लागले असं, त्याच्यामुळे चेंडू हातातनं निसटतोय. अकोटाप्याचा चेंडू तर पुन्हा ते शॉर्टम पूलचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये फिल्डर आहेत. एक धावा ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. एक धावाने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि दोन्ही टीमला माहिती आहे हा मॅच किती महत्त्वाचा, कारण हा मॅच जिंकायचा. आता काही लंच केला आहे, नाही तर मग याच्यानंतर लंच करू, थोडासा आराम करू, कदाचित तो विचार असेल. कारण या मॅच जर जिंकला, थोडासा रेस्ट तुम्हाला मिळणार आहे, थोडासा आराम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. आकोटाप्याचा चेंडू होता, त्यावरती प्रहार. चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. षटकार. होतं फटक्यामध्ये ताकद झोकली आणि पाठवले चेंडूला. षटकार. बैक ऑफ द हैंड चेंडू पण रीड केलाय भाई. पहले पढ़ लिया, उसके बाद में जड़ दिया. या चेंडूवरती आलाय चौकार. फलकावरती एकदा नजर टाकूया. 25 धावा धावफलकावरती येत असताना मागचे दोन चेंडू थोडेसे आकोटपेचा चेंडू जे हाताळले त्याच्यावरती पुरेपूर फायदा या षटकामध्ये आतापर्यंत उचललाय. त्यांना माहिती आहे की समोरच्या प्रतिस्पर्धी संघाने पहिल्या सामन्यामध्ये मोठा धावफलक उभारला होता आणि ते विचारात घेता आता 60+70 धावा करणं आवश्यक आहेत आणि त्याच विचारानं दोन्ही फलंदाजी बॅटिंग सध्या सुरू आहे. आणि त्याला कारणही आहे, कारण जसं तुम्ही आकोटोप्याची गोलंदाजी हाताळता ना, ती संधी आहे. आणि मी म्हटलं होतं नारंगी ग्रामस्थ क्रीडामारचं मैदान आहे ना, 2 ते 5 हाऊसफुल शो असतो, धावांचा पाऊस पडतो इथे आणि त्याची सुरुवात झाली. प्लॅन मिस झालाय, पण लाईनच्या बाहेरनं गेलाय का पंच सांगतील काय? लाईनच्या बाहेरनं गेलाय, कारण त्याची लाईन आहे तोच वाईड आहे, त्याच्यामुळे लाईनच्या बाहेरनं चेंडू हाताळला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव स्कोर मोडमध्ये ॲड होईल. 26 2026 हे 5वं पर्व आहे, 5वं वर्ष या RTO प्रीमियर लीगचं. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू बरोबर 38 सर्कलच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले. फाटलाक केला जातोय. क्षेत्ररक्षक पुरा प्रयत्न करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफला जाईपर्यंत फील्ड चांगले झाले. 2 धावा चेंडूवरती जरूर पूर्ण झाले. 2 धावांनी धावफलक 28 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक आलं होतं त्याच्यामध्ये 12 धावा त्या, या षटकामध्ये 16 धावा आल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 28. षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती येते 28. 14ची सरासरी आणि ही सरासरी जर कायम राहिली तर या सरासरीने कदाचित 70 धावा धावफलकावरती येऊ शकतील आणि तोच प्रयत्न कदाचित चाललाय. अकोटाप्याचा चेंडू पाठीमागे गेलं, कट करायचं होतं पण तितकी जागा नव्हती. क्रिकेटच्या भाषेमध्ये जर म्हटलं जाईल तर भाई उतना रूम नाही था, उतनी जगह नाही थी. कट करण्याचा प्रयत्न. दोन्ही चांगले फलंदाजी होतात. कंडू एका बाजूला जर आपण पाहिलं चांगली बॅटिंग करतो, तितकीच चांगली सुरेख साथ जर पाहिली तर सोहेलची देखील आहेत. या दोन्ही खेळाडूंमध्ये पार्टनरशिप बिल्ड होते. आता या पार्टनरशिपला तोडावा लागणार आहे.
ही पार्टनरशिप तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू लागले. या डोकेदुखीला तुम्हाला दूर करावा लागणार आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला डोकेदुखी होते ना, तेव्हा काही जण सॅरेडॉन घेतात त्या डोकेदुखीसाठी. ही डोकेदुखी तुम्हाला घालवायची तर विकेट पाहिजे. आणि काही लोक तर असे आहेत, म्हणजे भारतामध्ये बहुतांशी लोक असतात ना, की डोकं दुखलं का चहा घेतात. त्यांना म्हटलं चहा पिल्यानंतर डोकेदुखी बंद होते. कारण बरेच जण आहेत की चहा घेतात डोकेदुखी वाढली का. पण ही डोकेदुखी तुमची चहानं नाही जाणार, विकेटनं जाणार. विकेटनं जाऊ शकते डोकेदुखी. विकेट 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 विकेट. विकेट पाहिजे होता तो, विकेट आला. कुलदीपनं टिपला. झेल बॅट्समनचा संपलाय खेळ. असते पण वेळ झाली का चहा पाहिजे. चहाची वेळ नसते पण वेळेला चहा हवा नेहमीच आपल्याला लागतो. कारण वेळ झाली का चहा पाहिजे. चाय पे चर्चा देखील बऱ्याच वेळेला होते. आणि हा विकेट आलाय आणि ते विकेटची कटकट ओढले. न्यू बॅट्समन बट्टूभाई, बट्टू शेख क्रमांक 3 वरती. इतकं चांगले स्टार्ट झाला, इतकी चांगली सुरुवात झाली. नितेश गोलंदाजीसाठी आहेत. नितेशकडे देखील तितकाच अनुभव या मैदानावरती खेळण्याचा एक्सपिरियन्स त्याच्याकडे आहे. त्याच्यामुळे त्याला माहिती आहे हे षटक किती महत्वाचं आहे. मागच्या षटकामध्ये धावा गेल्यात, ते रोखण्याचं काम करायचं आहे. समोर खेळले थोडं शेवटच्या क्षणी जो उसळला होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला. 2 धावा ऍड होतील स्कोरबोर्डमध्ये. आणि 2 धावांनी 32 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. चांगला स्टार्ट, सुरुवात चांगली होती. मध्ये एक विकेट गेलाय, त्या विकेटनं कदाचित क्षेत्ररक्षक टीमला देखील थोडीशी एनर्जी आलेली आहे. आता बरेच जण एनर्जीसाठी एनर्जी ड्रिंक घेतात, काही स्ट्रिंग घेतात, काही स्ट्रॉंग पण घेतात. असंही आहे. अकोटप्याचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जोपर्यंत जाईल डीपवरती, क्षेत्ररक्षक आहेत. कारण एनर्जीसाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एनर्जी ड्रिंक स्ट्रिंग आहे, पण काही काना स्ट्रिंगनं काय होत नाही, मग थोडंसं स्ट्रॉंग पण घेतात. त्याच्यामुळे स्ट्रिंग आणि स्ट्रॉंग फक्त तो आय आणि ओचा फरक आहे. बाकी काय आहे माहिती आहे. त्या दोन्ही गोष्टी घेतात आणि त्या येतील दोन्ही. दुपारनंतर कदाचित दोन्ही गोष्टी येतील, स्ट्रिंग अँड स्ट्रॉंग. फटका पुन्हा एकदा टॉप एड लागलाय. स्वतः नितेश सांगते हा झेल मी टिपतोय, ह्या झेल मी टिपणार. आणि झेल टिपलाय, या षटकामध्ये आलाय हा दुसरा विकेट. गडी बाद. होता बरोबर कॉटन बॉल. फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट. सलामीची जोडी त्याने मैदानाच्या बाहेर पाठवलेली आहेत. असे प्रशांतजी हमेशा कहते भाई जोडी जमली होती, त्या जोडीला तोडण्याचं काम नितेशने केलं आहे. एक चित्रपट आला होता शाहरुख खान यांचा, रब ने बना दी जोडी. आणि जैसे कहते भाई रब जोडी बनाता है और नितेश भाई आके तोड देता है. नितेश भाई खाली येतो आणि त्या जोडीला तोडून टाकतो. त्यावेळेला नितेशनं जोडी तोडले, जोडीला घरी पाठवले. याचा अर्थ पॅव्हलियनच्या दिशेने पाठवले. नवीन फलंदाज फैजल आणि षटक हाताळण्यासाठी गोलंदाज स्वप्नील. त्या 2 विकेटनं, जसा मी स्ट्रिंग आणि स्ट्रॉंगचा उल्लेख का केला, कारण ती एनर्जी आलेली आहे. एनर्जी आलेली आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, पिच ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जातोय, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन पत्र पोचलेला आहे. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या धाव्यासाठी धावणार नाही, धावणार, धावल्यात. आता दोघं एका बाजूला. नेम मारू नको मारू भाई, डर है डर है, का रन जातील ही थोडीशी भीती आहे. पण भाई डर के आगे भी जीत है. जसा मी उल्लेख केला स्ट्रिंगचा स्ट्रॉंगचा, तसा बाबा माउंटन ड्यू नाही. पण कितना भी माउंटन ड्यू पियो ना, असली डर तो भाई वही चीज पीने के बाद ही भागता है. पता है आपको. कारण डर भागवायचा तर तीच गोष्ट पाहिजे, स्ट्रॉंग वाली. या 2 धावा 35 धावा धावफलकावरती आहेत.
फटका सुंदर सुंदर फटका केलाय. जसा आवाज आला तसाच समजलं याच्यावरती मोहर लागली होती षटकाराची. सिक्सर. जसं आपण चर्चा देखील करतोय त्याच गोष्टीची चर्चा चालू आहे. हा फटका पहिला षटकार त्यानंतर आलाय दणदणीत चौकार. लोड आला आणि मागच्या षटकामध्ये धावा आल्या, थोडासा लोड आलाय. आता लोड थोडासा वाढलाय. संघाची धावसंख्या 45. बट्टूबाई यांच्यासाठी कॅश प्राइज आलंय. आसिफ यांच्याकडनं बट्टूबाईसाठी प्राइज आहे 3 षटकारासाठी. 3 षटकारांची प्राइज आहे जरूर. आणि हा फटका खेळलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. काय उल्लेख झालेला आहे त्याच्यामुळे मागच्या 3 चेंडूवरती जे षटकार चौकार षटकार लागलेले आहेत या षटकारांना 50 धावांची वेस तर ओलांडलेली आहेत. मागच्या 3 चेंडूचा खेळ पाहिला तर 19 धावा आल्या, थोडंसं कमी पडत आहे. स्वप्नील पट्टू शेख यांच्याकडनं प्राइज आहे. आसिफ यांच्याकडनं ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. एक धावा या चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा आरामातरित्या पूर्ण केल्यात. मागचं षटक आलं होतं नितेशचं जे 2 विकेटचं 5 धावांचं त्या षटकाला मागे सारलंय. या षटकामध्ये जो धावा उभारतायत बट्टू, सध्या संघाची धावसंख्या 54. 54 वरती धावून धावफलक पोहोचलाय. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. व्हाईट बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉल. थोडेसे हात फैलावले जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. याच टीमनं 70च्या वरचा धावफलक उभारला होता पहिल्या सामन्यामध्ये. 78 धावा केल्या होत्या. 8. अगदी फ्लॅट बॅटेड फटका, वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या दाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आता 4 षटकं संपल्यात आणि 4 शेवटचा चेंडू आहे का? ओके ओके. एक बॉल आहे. तो फुलटॉस बॉल नो दिलेला नाही. ओके ओव्हर. ओके 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांतर धावा धावफलकावरती 54. 54. करणं तेही गरजेचं आहे की पहिलं षटक हाताळलं होतं स्वप्नीलनं, त्याच्यावरती 12 धावा आल्या होत्या. एक कोणता तरी गोलंदाज 2 षटकं हाताळायचा होता. हा चॉईसवाला बात आहे भाई. त्यांना म्हटलं स्वप्नीलला ते धावा, पण नितेशनं एक चांगलं षटक हाताळलं होतं. कधी ते त्याला शेवटच्या षटकासाठी राखून ठेवता आलं असतं, पण भाई कप्तान की सोच होती आहे का कर्णधाराचा काही विचार असतात त्यावरती देखील आपण चर्चा करूया. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कुलदीप. पहिला चेंडू बॅट जरूर फिरवली, पण थोडंसं उसळी मिळाली त्या चेंडूला, त्याच्यानं बीट झाल्यात. लेग बायचा इशारा होतोय. एक धावा ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. मागच्या षटकामध्ये आपण बॅटिंग जी पाहिली खास करून बट्टू शेख यांची, आणि ते बघता आता हा स्कोरबोर्ड जो आता तो 55च्या जवळ आहे ना, तो कदाचित 65-70 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न टीम करणार आहेत. पण कुलदीपवरती जबाबदारी मोठी आहे. कुलदीप भाई जबाबदारी थोडीशी बडी आहे, आणि एकदा का तुम्ही जबाबदारी घेतली ना का त्याचा ओझं जाणवून देऊ नका. जिम्मेदारी वो टॉनिक है ना, जो एक बार लो तो उम्रभर थकान नाही महसूस होती. एकदा जबाबदारी घेतली की त्याचा ओझं जाणून द्यायचं नाहीये. सांगायचंय शाहरुख खान स्टाईल, भाई मैं हूं ना, मी आहे विकेट घेण्यासाठी. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कट केला चेंडूला. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, पाठलाग केला जातोय, पण चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार.
धावा येणं इथे गरजेचं असणार आहे अशा वेळेला. आणि तोच प्रयत्न फटका खेळा म्हणून म्हणेल ना, आज वेगळ्या पवित्रामध्ये आहेत. बट्टू शेख आज भाई अलग ढंग में दिखाई देगे, अलग रंग में दिखाई दे रहे हैं. आणि पंच इशारा करतील इट्स 4. 63 59 वरनं गाडी पुढे गेली ती बरोबर. 63 वरती जाऊन धावफलक पोहोचलंय. आपलं काम असतं ते, आपल्याला कोण सांगत नाही. फुलटॉस बॉल मिस हिट झालाय. क्षेत्रक्षक थोडासा दूरवरती आहे, पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करतोय. पण भाई आज का दिन थोडासा निराला आहे काय. आज बट्टू शेख यांच्यासाठी आज थोडासा वेगळा दिवस आहे. कारण बरोबर मिडल ऑफ द बॅट होतात, धावा होतात. कदाचित कधी मिडल ऑफ बॅट नाही झालाय तरी धावा देतात. म्हणजे असं म्हणावं लागेल ना काय बट्टू भाई, आज अगर आज ना गलत बस पे भी बैठोगे ना तो भी अपने घर पे पहुंचोगे. गलत नंबर की बस पे बैठोगे तो भी आप घर पे पोहोचोगे. अशी परिस्थिती आजच्या दिवसामध्ये आहे. अक्कावरच्या डोक्यावर खेळायचा होता, क्षेत्ररक्षक नाही म्हणून म्हटलं ना, आजचा दिवस त्यांच्यासाठी काज आहे. आज गलत नंबर की बस भी पकडोगे ना तो भी आप पोहोच जाओगे. या 2 धावांनी धावफलकामध्ये वाढ होईल. 67. शेवटचा बॉल, इनिंग मधला शेवटचा बॉल. यानंतरचा होणारा सामना, 2 टीम आपण देखील या. स्टार खेळेल, फोटे स्टार जे RTO स्टार खेळणार आहे. याच्यानंतर अकोटाप्याचा चेंडू होता, पाठीमागे गेला भाई, पीछे गए ते आगे आने के लिए. आणि चेंडूला पाठवले डी पॉइंट क्षेत्रामध्ये, चौकार. टीमला करायचं आहे तो कशा पद्धतीने करते तेही पाहूया. पण यानंतरचा होणारा मॅच तो देखील तितकाच महत्वाचा असणार आहे. एका बाजूला RTO स्टार असतील आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर RTO सिक्सर, RTO स्टार आणि RTO सिक्सर यामध्ये होईल टॉस. 2 कॅप्टन पोचा, पण टॉससाठी पोचायचं आहे. टॉस होईल, पण त्या अगोदर कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलले. पुन्हा एकदा प्रशांत जाधवडे जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. 72 धावांचा पाठलाग ज्यावेळेला सुरू होईल. लगेच टीम
नासिरचा 48 स्कॉचेस दिलीपभाई दिनेश मोने टीम आरटीओ रेनिगेट्स से टुनटुन त्यांचे मनापासून धन्यवाद. स्पर्धेसाठी लागणाऱ्या 1000 बॉटल्स आसिफ शेख यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर स्पर्धेसाठी लागणारं पाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनेश मोने यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. या स्पर्धेसाठी लागणारा सकाळचा नाश्त्याचा जो निश्चितच व्यवस्था अमित पाध्ये उर्फ नाना ज्यांची चर्चा भरपूर आहे सध्या. स्पर्धेसाठी लागणारे बॉल सलग 5 वर्ष न चुकता देणारे दिलीपभाई यांचे देखील मनापासून धन्यवाद. या स्पर्धेसाठी लागणाऱ्या जेवणाच्या प्लेट ग्लास नागेश घरत, ज्या नागेशची यापूर्वी चर्चा झालेली आहे, आणि त्याचबरोबर स्पर्धेसाठी लागणारे शॉल नारळ दरवर्षीप्रमाणे नासिर चाचा त्यांचेही मनापासून धन्यवाद. सगळ्यात मोठी मदत असिस्टंट आरटीओ सोनाली सोनार मॅडम, असिस्टंट आरटीओ दीपक ओगले, सर्व मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तसेच आरटीओचे सगळे कर्मचारी यांचे धन्यवाद. टप्पा खाते उछाल था, गेंद कॉन्सर्ट पर खेलना चाह रहे थे और गेंद बॉडी लाइन की तरफ जा रही है, पीछा कर रहे खिलाड़ी, गेंद को रोका गया, तीसरा लेना चाह रहे लेकिन मना किया बैटर ने. तो अब जाकर स्कोर की बात करते, रन संख्या 2 रन 22 का इशारा अंपायर ने किया. स्वप्निल और नितेश प्राणे की बल्लेबाज, खंडू गेंदबाजी कर रहे. खंडू ने पहले मैच में बढ़िया प्रदर्शन किया था, मैन ऑफ द मैच का अवार्ड इनको मिला था. मैंडेटरी पावर प्ले का ओवर है, फ्लाइंग टिप उसके साथ गली है, एक पॉइंट कवर, बैकवर्ड जाके गेंद को अंसार पर खेल दिया. अच्छा स्ट्रोक है, दे घुमा के, बल्ला घूमा, मैदान झूमा, गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. हिरो, पण रस्त्यावर तुमचा वेग ठेवा 0. वेग वाढू नका, वेग नियंत्रणामध्ये ठेवा. माहिती ना, सिक्सर मारायला तुम्हाला संधी आहे, पण रस्त्यावरती जेव्हा असाल, प्रवास करत असाल, तेव्हा वेगावरती तुमचं बंधन असणं गरजेचं आहे. धाव संख्या 8 रन. पहले ओवर का खेल स्वप्निल के बल्ले से वो कमाल का सिक्सर, शानदार स्ट्रोक, 2 गेंदों में 6 पर खेल रहा है और 300 का स्ट्राइक रेट है. यहां भी देखो माके गेंद को सर पर खेल दिया, गेंद बॉडी की तरफ जा रही है. ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो मारा है छक्का, चौका अभी बाकी है. ये तो सिर्फ झाकी है, असली पिक्चर आना बाकी है. सत्ताईस गेंदों में 60 रनों की जरूरत है. शॉर्ट पिच गेंद है, लेग स्टंप के ऊपर गेंदबाजी हो रही है और इसका भरपूर फायदा उठाते हुए स्वप्निल. खंडू की गेंदबाजी, मैंडेटरी पावर प्ले ऑन. सड़क सुरक्षा अभियान, मैंडेटरी पावर प्ले ऑन. और याद रखें, इट्स वाइड बॉल, इट्स वाइड बॉल. मैंडेटरी पावर प्ले ऑन. और दोस्तों याद रखिए, सड़क सुरक्षा अभियान जैसे स्वच्छता अभियान भी इम्पोर्टेंट है. मैंने बहुत सारी बॉटल को देखा है जो हमारे कॉम्बस के लेफ्ट साइड की तरफ है. स्वच्छता अभियान क्या याद रखेगा, हिंदुस्तान माझा खाऊ मला द्या, याचा अर्थ तुमच्या हातामध्ये ज्या बॉटल आहेत त्या ठिकाणी डस्टबिनमध्ये जायला पाहिजेत. प्लीज लक्ष द्या. ऑफ के बाहर गेंद थी, खिलाड़ी आता है ना, विकेट, विकेट मिला.
नजरे हटी, दुर्घटना घटी, बल्लेबाज आउट। तो सीधा विकेट गिरेगा सरकार। पलटवार किया गेंदबाज ने। ये खंडू साहब है, पलटवार करना जानते हैं। पहले ओवर की कहानी, अभी तक 4 गेंदों का खेल हुआ, इसको 13 रन 1 विकेट के नुकसान पर 26 गेंदों में 59 रनों की जरूरत है। नंबर 3 पर बल्लेबाजी करने का मौका मिलेगा दानिश को। दानिश और नीतीश मैदान के अंदर। खंडू के लिए बहुत बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी। पहली गेंद पर और दूसरी गेंद पर अगर देखें तो इनके ऊपर हमला हुआ, तीसरी गेंद पर हमला हुआ, व्हाइट बॉल के बाद विकेट। अब बदला लिया खंडू ने। अगर आपकी बल्लेबाजी खूबसूरत है, अगर आपकी बल्लेबाजी खूबसूरत है, तो खंडू ने कहा मेरी गेंदबाजी कहां बदसूरत है। बहुत अच्छी गेंद। 13 पर 1 फ्लैंक टिप, एक गली पॉइंट, उसके साथ से स्टक कवर मिड ऑफ ऑफसेट पर 5 खिलाड़ी। बल्लेबाज दिनेश के लिए दानिश इस वक्त है। ओ अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच, गेंद 1 बाउंस, बाउंड्री लाइन के बाहर जाएगी। बजेगी सिट्टी, बजेगी ताली, दर्शक नहीं होंगे बोर, क्योंकि ये लगा शानदार फोर। शुभा क्या शॉट खेला आपने। मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर, उनके सर के ऊपर से गेंद को खेला गया। फील्डिंग में तब्दीली, मिड ऑफ का खिलाड़ी लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन की तरफ जाएंगे और अब स्क्वायर लेग का खिलाड़ी दायरे के अंदर। फील्डिंग में बदलाव। 17 रन 1 विकेट के नुकसान पर 5 गेंदों का खेल हुआ है। ईंट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज दे रहे। जवाब भी हमला दानिश द्वारा। छोटी गेंद थी, पुल करना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं था, गिर गए खिलाड़ी। कभी कभी गिरना भी बहुत जरूरी है, पता तो चलता है कि उठाने के लिए कौन कौन आता है। देखिए यहां आप गिरेंगे कोई परेशानी नहीं है, लेकिन मनोबल नहीं गिरना चाहिए, क्योंकि मन तो सभी के पास होता है, मनोबल सभी के पास नहीं होता। अब पहले ओवर की कहानी, स्कोर 18 रन 1 विकेट के नुकसान पर 24 गेंदें और 54 रनों की जरूरत है। सन 2026 पूरे भारत में सड़क सुरक्षा कार्यक्रम चल रहा है दोस्तों। दुर्घटना मुक्त सड़कों के लिए नियमों का पालन करें, नियम पाळा आणि अपघात टाळा। रास्ता सुरक्षा अभियान, क्या याद रखेगा हिंदुस्तान। इंपॉर्टेंट मैच है, पहले ओवर की कहानी समाप्त हुई है। कमाल का ये मुकाबला आरटीओ प्रीमियर लीग 2026 देख रहे, 5वां संस्करण, दोपहर का सत्र, 2:42 का समय। दानिश इस पक्ष स्ट्राइकर पर 5 पर बल्लेबाजी करे। नीतीश ने अपना खाता नहीं खोला। टारगेट अगर देखे तो बहुत बड़ा है, अभी भी 24 गेंदों में 54 रनों की जरूरत है। 40 स्ट्राइकर और 48 हिट, 2 तगड़ी टीमें मैदान के अंदर, और धीरे धीरे दर्शकों की संख्या भी बढ़ रही है। लाइव टेलीकास्ट भी बहुत बढ़िया चल रहा है। दारिंगी का खूबसूरत ग्राउंड। बल्लेबाज दानिश बाहुबली खिलाड़ी है। ऑफसेट पर 5 खिलाड़ी दायरे के अंदर। ओ लेग स्टंप के बाहर गेंद, फुटबॉल खेले खिलाड़ी, लेकिन 2 रन और उसके साथ ये वाइड बॉल, ये तो आप नहीं बचा सकते। 3 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या 21, 1 विकेट के नुकसान पर दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। दानिश 5 पर खेल रहे और नीतीश नॉन स्ट्राइकर पर है। ज्यादा बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला है। ऑनसर पर खेलना चाहते थे, टिप ऑफ स्टंप के बाहर बल्लेबाज बीट में चकमा देते भी गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ। रन बनाने का कोई मौका नहीं है। यह अच्छी गेंद थी गेंदबाज सोहेल द्वारा। प्रतियोगिता का ये बहुत बड़ा मुकाबला, संघर्षपूर्ण मुकाबला आप देख रहे हैं। 21 पर 1 ऑफ स्टंप के बाहर से ऑनसर पर खेल दिया, लॉन्गर पर खिलाड़ी गेंद के नीचे और गिर गए। खिलाड़ी गिर गए, बॉल जो है वो बाउंड्री लाइन के बाहर गिर गया और गेंद रेडी से बल्लेबाजी हो रही है। दे दनांदन, दर्शकों का हो रहा है भरपूर मनोरंजन।
मंच के ऊपर हमारे साथ जुड़ चुके हैं मिस्टर निरंजन। निरंजन आ गए। शेयर मार्केट हमेशा ऊपर जाता है। 27 एक विकेट के नुकसान पर मजा आएगा। रन चाहिए बल्लेबाजों को। फिलहाल दानिश 11 पर गेंद रहे, 4 गेंदों का सामना किया। बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला दोनों टीमों के लिए। काबिलियत वाले खिलाड़ी है, बाहुबली खिलाड़ी है। अगर इस मुकाबले में ये मैच आपको बचाना है, डिपेंड करना है तो विकेट चाहिए। 72 रनों का टारगेट, स्कोर 27 पर 1। गेंदबाजी करे गेंदबाज सोहेल। दानिश 11 पर बहुत इंपॉर्टेंट पारी खेल रहे अपने टीम के लिए। ऑफ टप के बाहर गेंद थी, कवर के ऊपर से खेलना चाहते थे, टप्पा खाती उछाल जरूर मिला था। गली पर गेंद को फील्ड किया जाएगा। इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 28 रन, 1 विकेट के नुकसान पर। आज के दिन का अहम मुकाबला आप देख रहे हैं बीच मैदान पर। 48 स्ट्राइकर बनाम 48 हिट। अब नीतीश को मौका मिला, बहुत समय के बाद वो स्ट्राइकर इनकी तरफ आए हैं। 9 गेंदों का खेल हुआ है और उसके बाद भी इनको बल्लेबाजी करने का मौका मिला है। इस ओवर की अगली गेंद गेंदबाज सोहेल द्वारा ऑफ स्टंप के बाहर से ऑन साइड पर खेला है, खींच के मारा है, सॉलिड मारा है। अब नीतीश की बारी। एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है। गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन। चौतीस एक विकेट के नुकसान पर दूसरा ओवर, आखिरी 2 गेंदों का खेलना बाकी है। फुल टॉस पर बल्लेबाज बने बॉस। नीतीश भाई आप बॉस नहीं, आप बिग बॉस है। इट्स अ बिग। मैदान के अंदर हो रहा है मनोरंजन, बल्लेबाजी हो रहे दे दनादन। अगर तीसरा छक्का नीतीश ने जड़ा तो निरंजन इनकी तरफ से 2000 का इनाम है। 2000 का इनाम है। और नीतीश जो है ना वो पैसा वसूल बल्लेबाजी कर रहे हैं। 40 एक विकेट के नुकसान पर। छोटी गेंद बैट पर चले गए, कवर के ऊपर से गेंद को खेल दिया है। गेंद दन 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 बॉडी के बाद 4 रन। का दिल टूटा, तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी। 26 रन, 44 एक विकेट का नुकसान पर। जीतने के लिए फिलहाल 18 गेंदों में 28 रनों की जरूरत है। खेल को आसान बनाया दोनों बल्लेबाजों ने। बढ़िया बल्लेबाजी दानिश और नीतीश। स्वप्निल का विकेट गिरने के बाद दोनों ने पारी को संभाला। विकेट चाहिए, यह मैच जीतने के लिए विकेट चाहिए और वो विकेट गुच्छे में चाहिए। साहिल का महंगा ओवर। और खंडू के ओवर की बात करें तो इस ओवर में एक छक्का एक चौका आया था। तीसरी गेंद पर वो चौका और छठी गेंद पर बहुत महत्वपूर्ण वो चौका था। अब गेंदबाजी में परिवर्तन किया गया। बट्टू साहब आए गेंदबाजी करने के लिए। 2:48 का समय। वक्त के ऊपर भी आपका थोड़ा सा ध्यान होना चाहिए। नियम पाड़ा, अपघात टाड़ा। सोहेल विकेट कीपर है और दानिश बहुत ही शानदार बल्लेबाज है। नीतीश ने भी बहती गंगा में हाथ धोने का काम किया है। मौके पे चौका झंडा बहुत जरूरी है। 44 एक विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। दोनों बल्लेबाज आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। और दानिश, दोनों खिलाड़ी की बात करें तो एक तरफ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज बट्टू शेख। उड़ा आसमान की तरफ हवाई फायर, हवाई यात्रा पर गए। खिलाड़ी वहां मौजूद है। खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शनीय स्ट्रोक 6 रन। झाला याचा अर्थ मैदानावरती बॅट्समन दानिशचे इंजिन गरम आहे। 18 वरती खेळतोय। धाव संख्या 50। आकुटापचा चेंडू, खरपूस समाचार, चुकीला नाही माफी। रोहित शर्माची करून कॉपी।
पर जीतने के लिए 72 का टारगेट है। अब जाकर 16 गेंदों में 16 रनों की जरूरत है। वाह दानिश वाह. एकदा तमाम प्रेक्षकांना विनंती आहे, नितेश आणि दानिशची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल ना, तर एकदा मनापासून टाळ्या ठोका, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. अफलातून कामगिरी केली और दूसरे विकेट के लिए इंपॉर्टेंट साझेदारी. लाजवाब बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा और बटू शेख के ऊपर भी हमला हो रहा है. इस ओवर की कहानी देखिए तो लगातार 2 छक्के, अपने बॉटम एंड का सही इस्तेमाल. स्कोर अब तक 56, 1 विकेट के नुकसान पर. स्विंगर में इस टप्पा खाते गेंद थोड़ी नीचे रही है. इस तरह से गेंदें आपको करनी है. जितनी बिंदी गेंदें आएगी ना, उतना दबाव जो है ना बल्लेबाज के ऊपर जाएगा और यहां से विकेट का माहौल बन सकता है. स्कोर अब तक 56, 1 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है. 15 गेंदों में जीतने के लिए 16 रनों की जरूरत है. ऑफसाइड पर 4 खिलाड़ी. बल्लेबाज दानिश करीम. डालिए डालिए, दोबारा दोबारा डालिए. वाइड बॉल का इशारा हो जाएगा. अब देखिए आपके पास बैंक बैलेंस कम है, आप खर्चा ज्यादा कर रहे. 15 गेंदों में 15 चाहिए, केवल 15 रन आपके पास है. बटुचेक अपने बोरिंग मापा तैयार है. सामने बल्लेबाज दानिश 24 पर बल्लेबाजी कर रहे हैं. मैच बॉल वापस आ गया. राटीओ प्रीमियर लीग का 2026 सीजन 5. बहुत ही शानदार आयोजन. नियम पाळा, अपघात टाळा. हो, नियम नाही पाळला तर अपघात होतात. इथे बघा आकुटाबद्ध चेंडू, त्यावरती खरपूस समाचार. घ्यावी एखादी ताण, काळजात रुतावी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकावा उत्तुंग षटकार. की बात करें तो वो 63 पर पहुंच चुका. 63 रन, 1 विकेट के नुकसान पर. 9 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए. मैग्निफिसेंट बैटिंग बाय दानिश. स्प्रिंग ऑन 30. ओ ये अच्छी लाइन. शॉर्ट पिच गेंदबाजी होगी ना तो बैकफुट पर दानिश तैयार है बड़े स्ट्रोक के लिए. ये थोड़े आगे गेंद थी, हेलीकॉप्टर खेलना चाहते थे. बल्लेबाज बीट में विकेट कीपर ने गेंद को क्या आदर किया. शानदार बल्लेबाज, अद्भुत बल्लेबाजी दानिश द्वारा. 10 गेंदों में 30 और स्ट्राइक रेट 300 का है. ऑप्टम के बाहर हेलीकॉप्टर खेल दिया, खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच. दानिश की पारी समाप्त. 30 रन बनाए, लेकिन इनके लिए तालियां बजने वाली है. 30 रन पर एक बहुत बड़ा झटका. मनापासून टाळ्यांचा गजर करा, टाळ्यांचा आवाज होऊ द्या, टाळ्या ठोका. काय बॅटिंग केले. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत हजर, करतायत टाळ्यांचा गजर. पुढच्या सामन्याचा टॉस देखील महत्वाचा असेल. झाला ना. आहे ना, हरिकन हरिकन आहे का. थंडर थंडर. आरटीओ सिक्सर आणि आरटीओ स्टार. टॉस साठी यायचे, अत्यंत महत्वाचा टॉस आहे. आरटीओ स्टार, आरटीओ सिक्सर. फुल टॉस म्हणजेच मेजवानी. एक संपूर्ण थाळीच होती, ती थाळी तुमच्या अगदी पुढ्यात ठेवली. भाऊ तुम्हाला सोडणार नाही, भाऊ तुम्हाला सोडणार. पट्ट्याने असं काय हाणलाय, मिड विकेटच्या दिशेने चेंडू, षटकार. किधर स्कोर 69 पर 2. ऑफ टॉप के बाहर क्लास, अद्भुत फील्डिंग इससे पहले हुई थी, लेकिन ये अद्भुत शॉट भी देखे. शॉट कमाल का. मैच समाप्त हुआ और नितेश ने यह मुकाबला समाप्त किया. पहिला या ठिकाणी घाव कोणी घातला होता, तो दानिशने घातला होता. दगडफुटला सगळ्यांनी पाहिला, दगडफुटला सगळ्यांनी पाहिला, पण बाहुबली दानिशने पहिला घाव घातला होता. त्यानंतर पाया रचला दानिशनं. विजयाचा कळस कोणी चढवला तर तो नितेशने चढवलाय. अप्रतिम बॅटिंग केले, आपला क्लास दाखवलाय. तशा टाळ्या तुम्ही दानिशसाठी या ठिकाणी वाजवल्या, तशाच पद्धतीने नितेशसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. अफलातून कामगिरी. सामना संपलाय. पुढच्या सामन्याचा टॉस देखील केला जाईल.
देवाचा पुरस्कार आपण देतोय. त्यानंतर पुन्हा एकदा आपण साधा क्रिकेटच्या पटलावरती निश्चितच विश्लेषक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं.